अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। ईश्वरपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई। अवघ्या काही तासांत सोनसाखळी चोर जेरबंद, 3,50,000 रुपये मुद्देमाल जप्त। बाबा ज्वेलर्समधील चोरीचा गुन्हा 6 तासांत उघड। गोव्यातील सराईत आरोपीसह विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात। ईश्वरपूर पोलिसांनी अत्यंत तत्परता आणि तांत्रिक तपासाच्या बळावर सोनसाखळी चोरीचा गुन्हा अवघ्या काही तासांत उघडकीस आणत एक सराईत आरोपी आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले। या कारवाईत 3,50,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 24 जून 2026 रोजी दुपारी 3:30च्या सुमारास विटा येथील बाबा ज्वेलर्स दुकानात ग्राहक असल्याचे भासवून आलेल्या दोघांनी सोन्याच्या साखळ्या पाहण्याच्या बहाण्याने 2 सोन्याच्या चेन लंपास केल्या। या प्रकरणी अरुण संजयराव साळुंखे विटा यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला। तपासादरम्यान आरोपी गोव्याकडे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून विनायक प्रकाश पाटील, वय 38, राहणार सध्या गोवा, याला ताब्यात घेतले। त्याच्यासोबत असलेल्या एका विधी संघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले। या कारवाईत पोलिसांनी 17.33 ग्रॅम वजनाच्या 2 सोन्याच्या चेन, किंमत 2,50,000 रुपये, एक डॉमिनार 400 मोटारसायकल, 1 लाख आणि बनावट नंबर प्लेट असा एकूण 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पांगे करीत आहेत।